आदरणीय भरत माळी साहेबांना सन्मानित करावा। ऑल टीम आपण पाहतोय कुमार रणवी, सुधीर पाटील, देवेन, अजित यांची मेहनत, अजय असतील, सागर असतील, सर्व खेळाडूंची मेहनत आज खऱ्या अर्थाने या स्पर्धेला एक नवा लुक देत असताना आणि सध्या तुम्ही पाहतायत सन्मान या ठिकाणी केला जातोय आदरणीय भरत माळी साहेबांचा। व्यासपीठावरील दृश्य तुम्हाला पाहायला मिळेल। सामना सुरू होतोय, सलामीची जोडी देखील मैदानामध्ये एंटर झालेत। तदनंतर आदरणीय कृष्णा माळी साहेब आणि सुरेश पाटील साहेब आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। विकी दळवी जे जावई आहेत मुठवले गावचे, मी त्यांना विनंती करतोय की आपण मंचावरती यावं, आपलं स्वागत आहे। त्यानंतर कृष्णा माळी साहेब यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करत आहोत। कृष्णा माळी साहेब आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा आणि सुरेश पाटील साहेब अनंत पाटील साहेबांना आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत। आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा। सध्या तुम्ही पाहताय ते व्हीआयपी डायचं दृश्य, सामना सुरू आहे। एका बाजूनं बोल्ड करण्यात आला, निल्सन मडवी दांडी गुल करतोय। अनंत पाटील साहेबांना विनंती करतोय की आपण आमच्या सन्मान अनंत माळी साहेबांना आम्ही विनंती करतोय की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा। आणि दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय शुभ आगमन झालेलं आहे। शिवसेना तालुका प्रमुख इंद्रपाल तरे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या फटाक्यांच्या आतषबाजीनं या स्पर्धेमध्ये आम्ही करतोय मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम आदरणीय इंद्रपाल तरे साहेबांचं या स्पर्धेमध्ये आम्ही करतोय मनपूर्वक स्वागत, ज्यांच्या माध्यमातून तुम्ही मुख्यमंत्री चषक नाईटचं थरार बघितलं होतं चौदरपाड्याच्या क्रीडांगणावरती। अर्थातच इंद्रपाल तरे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे। या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आपलं मनपूर्वक स्वागत। निल्सनने या ठिकाणी विकेट मिळवली आहे। अवघ्या दुसऱ्या बॉलवर नवीन बॅटर रोशन, निल्सन समोर बॉल हवेत आहे, बॅटची वरची कडा, एकच धाव त्या ठिकाणी मिळाली आणि साई ग्राफिक्सचे ओनर विवेक वाकडे देखील या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचे स्वागत आहे। एका धावेने स्कोर पुढे जाताना 2 या आकड्यावर 2 ऑन द बोर्ड। निल्सनच्या अगेन्स्ट सहजासहजी नाहीये डोकं वर करून बॅटिंग करणं, अपील करण्यात आली आहे त्या ठिकाणी जोरदार आणि होय फलंदाज आउट आहे। कॉट बिहाइंड द विकेट, वन मोर बिग विकेट फॉर द टीम निंबावली। नान्सी 11 निंबवली संघाला आणखी एक इथे धक्का लागला, आपण पाहतोय जेल स्वरूपामध्ये। निल्सन मडवी इथे सफलता मिळून देत असताना ग्रेट बॉलिंग या आदरणीय विक्की दळवी साहेब जे मुठवल गावचे जावई आहेत आणि त्यांचाही सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत। विक्की दळवी, मी आपल्याला विनंती करतोय की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यावं, आपला सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाणार आहे। आलेल्या प्रत्येकी पाहुण्याला योग्य तो मान आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून दिला जातोय। हे अतिथी देवो भव आपण पाहतोय की भारतीय संस्कृतीचं जतन आज आमच्या ऑर्गनायझिंग कमिटीच्या वतीने करण्यात आलेलं आहे। आमचे तमाम ऑर्गनायझर्स ही त्रिमूर्ती तुम्ही पाहतायत। निल्सन पुन्हा एकदा ओव्हर द विकेट कट करायचं होतं, साइड आर्म ओपन चेस गोलंदाजी करतोय, छाती खोल के गेंदबाजी करता हुआ निल्सन। धडधाकड शरीर यष्टीचा खेळाडू आहे, परंतु क्रिकेट अजूनही त्याच्याकडे एखादा फ्लेक्सिबल प्लेयरलाही लाजवेल असा खेळ आहे। विथ द बॅट विथ द बॉल तो चमकलेला आहे।
यावेळेला पंच केलेला आहे. जबरदस्त फटका, कव्हर पॉइंटला बॉल वेगानं फर्रार. 4 धावा चौकार. आदरणीय प्रकाश दळवी साहेब, उद्योगपती भिवंडी कोलिवली, मी आपलं देखील मनपूर्वक स्वागत करतोय. चौकार या ठिकाणी आला आणि धावसंख्या 4 ने पुढे जाताना तुम्ही पाहतायत 5 या आकड्यावरती 5 रन्स ऑन द बोर्ड आफ्टर फर्स्ट ओव्हर. पाच धावा धावफलकावरती आहेत. बंटी मडवी येतोय गोलंदाजी करण्यासाठी सेकंड ओव्हर मध्ये. पहिलं षटक अतिशय सुंदर पाहायला मिळालं. पूर्णपणे आपण पाहतोय की बॅकफुटला आता संघ ज्ञानसी 11 निंबवली. खरं तर येणाऱ्या बॅटर्स मध्ये अजूनही राजाचं येणं बाकी आहे, शुभमचं येणं बाकी आहे, परंतु यावेळेला जी स्टार्ट मिळणं गरजेची होती ती स्टार्ट मात्र फलंदाजांना मिळवता आली नाहीये. बंटी मडवी सज्ज होतोय ओव्हर द विकेट ना. सचिन समोर वाईड ऑफ सम, ही लाईन होती, लेंथ आपल्याला चांगली पाहायला मिळाली, परंतु लाईन चुकीची. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा मिळेल. एक अतिरिक्त धाव. धावसंख्या एका धावेने पुढे जाताना तुम्ही पाहता 6 वर 6 ऑन अ बोर्ड आफ्टरनून सेशन. बंटी पुन्हा एकदा. तो हा चेंडू यावेळेला थोडासा आपण बघितला खाली राहणार होता, परंतु इथे डॉट चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 6 धावा. गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. शुभ दुपार सर्वांचं. पुन्हा एकदा स्वर्गीय मकरंद स्मृती चषक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना आपण पाहत आहोत. या ठिकाणी ज्ञानसी स्पोर्ट निंबवली पाहू शकाल नाणेफेक जिंकून परत बॅटिंग करतोय. ओ लिडिंग एज चेंडू हा स्वतः गोलंदाज चेंडू खोले मात्र जजमेंट करतोय. अनुमान चांगला होता, परंतु तिसऱ्या प्रयत्नामध्ये झेल ड्रॉप. थोडासा स्कायर होता, भरपूर वेळ चेंडू हवेत राहिला, परंतु या ठिकाणी थोडंसं बंटीने मात्र चुकीचा जजमेंट तिथे मात्र दाखवला. चेंडू खाली जरूर तो पोहोचला होता, परंतु शेवटच्या क्षणाला त्याच्या चेंडू आय थिंक हातापासून मात्र त्या ठिकाणी निसरला आणि 8 धावा धावफलकावरती पाहतोय. आतापर्यंत 2 फलंदाज बाद झाले आणि दोन्ही फलंदाज शून्यावरती बाद झाले. रोशन आणि सचिन हे 2 फलंदाज आता मात्र आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळत आहेत. चांगली सुरुवात पहिल्या ओव्हरमध्ये निल्सन मडवीने केली. इकॉनॉमिकल षटक. हो इथे मात्र सायडॅम गोलंदाजी पाहतोय बंटीच्या वतीनं. एक वेगळ्या अँगलला तो चेंडू हाताळतोय आणि पाहू शकेल या स्पर्धेमध्ये त्याचे प्रमुख अतिथी सन्मानित शिवश्रीचे तालुका प्रमुख आदरणीय इंद्रपालजी तरी साहेब जरूर या स्पर्धेचा आणि या सामन्यांचा आनंद घेत आहेत. या विभागामध्ये चांगलं कार्य, हाच विभाग नाही तर भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागांमध्ये इंद्रपालजी तरी साहेबांचं चांगलं कार्य आपण पाहत आहोत. धावसंख्या स्थिर, 2 गडी बाद 8. यानंतर विनर मॅचेस असेल चालू सामन्यातील विजय संघ लगेचच मित्रांनो पुढील सामन्यामध्ये कोलिवली संघाने विरुद्ध खेळणार आहे. त्रिशा स्पोर्ट कोलिवली. चांगला क्रिकेट आज किनारे शिकायला मात्र पाहायला आपल्याला. पुन्हा फटका हवेत केलाय, झेल होईल का प्रयत्न करतोय. पुन्हा गोलंदाज नव्हे तर मिड ऑफचा फिल्डर चेंडू खाली पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, परंतु कॉलिंग झाली नाहीये आणि चेंडू सरळ धरतीला दान झाला. आय थिंक इथे मात्र विकेट्स फेकण्याचा प्रयत्न करतायत आणि निल्सन पहा रनआउटच्या स्वरूपात फलंदाजाला बाद करत नाही, कारण त्याला माहिती आहे की हे दोन्ही फलंदाज सध्या सास पडत आहेत. एका बाजूला रोशन आणि दुसऱ्या बाजूला सचिन. आणि तसंही आपण जर पाहिलं तर ज्ञानसी स्पोर्ट निंबोली संघामध्ये
राजा गुलवीची आज अनुपस्थिती आहे. म्हणजे बॅटिंग ऑर्डरमध्ये कुठेतरी आता मात्र जे फलंदाज ऑन स्ट्राईकवरती आहेत, ऑन फील्ड आहेत, त्यांना मात्र चांगला खेळ करावा लागेल आणि मंचाबाईला मात्र संधी मिळेल का नाही हे सुद्धा पाहावं लागेल. बॅटिंग जरूर त्यांनी स्वीकारली. 4 षटकांचा सामना आणि 10 फलक्यावरती 10 धावा. पुन्हा फटका हवेत केलाय. लॉंग ऑन आहे. चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय आणि इथे मात्र चूक करणार नाहीये. जबरदस्त झेल पकडला गेला आणि फलंदाज बाद होईल या ठिकाणी. रोशन टॉपचे 3 फलंदाज मात्र या ठिकाणी बाद झाले आणि पाहू शकाल न्यूमॅन मिस्टर शुभम गुलवी नेट नंबर 5 राजांचे बंधू आहेत. आज राजाची अनुपस्थिती, परंतु शुभम मात्र शुभ कार्य आपल्या संघासाठी करेल का. तसे आपण जर पाहिले तर मागील 2-3 वर्षापासून शुभम टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून चांगली कामगिरी करतोय. BC4च्या माध्यमातून सिटी फॉर्मॅटमध्ये सुद्धा आपण खेळताना पाहतोय. मॅगी स्पोर्ट भिवंडी संघाच्या माध्यमातून आणि आज मात्र आपल्या गावासाठी आणि आज आपल्या प्राण प्रतिष्ठेसाठी इथे मात्र त्याला जरूर लढावा लागेल. चांगला खेळ सादर करावा लागेल कारण 2 षटकामध्ये फक्त 10 धावा 10 फलक्यावरती आपण पाहतोय. पहिल्या ओव्हरमध्ये सुद्धा फक्त 5 धावा जोडल्या, गडी गमावले ते 2 आणि दुसऱ्या षटकामध्ये बंटीने सुद्धा 5 धावा खर्च केला आणि एक प्रमुख विकेट त्याने प्राप्त केली. आणि आता मात्र दीपेश तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय. ग्रामीण ओपन हाफमधून पहिला संघ ठरला ज्यांनी सेमी फायनलची धडक मारली. श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा संघ आपण सुद्धा रेडी राहायचा आहे. चाबुक शॉट, फटका चांगला आहे, चाललाय लॉंग ऑनच्या बाहेर, लँडिंग होईल. 6 धावांसाठी षटकार. काय जबरदस्त फटका. सचिन चांगली बॅटिंग करतोय. आतापर्यंत 3 चेंडू फेस केले, 3 पैकी 2 चेंडूला त्याने मात्र अगदी सीमेरेषेचा मात्र जरूर दर्शन घडवला. आणि तसेही मुठवलचे माजी उपसरपंच योगेशजी पाटील यांचे ते लाडके भाचे सुद्धा आहेत. इथे मात्र लेडिंग चेंडू हवेत. निल्सन मडवीचा बोगदा चेंडूच्या खाली, कॅच पकडली, फलंदाज बाद झाला सचिन. धक्का लागतो टीम निंबोलीला 4था. थँक्यू डीजे. जरूर विकेटचं पतन झालं. आपण एक सन्मानाकडे वळणार आहोत. आज प्रमुख उपस्थिती आपल्याला स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहे. तसे पाहिले तर क्रिकेटचे खूप मोठे चाहते आहेत. त्यांच्या माध्यमातून मागील 17 मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल CM चषकाची सुद्धा आपण त्या ठिकाणी स्पर्धा जरूर पाहिली. आणि सन्माननीय शिवसेनेचे तालुका प्रमुख आदरणीय इंद्रपालजी तरे साहेबांना आपण स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत. मी उत्तमजी पाटील आणि रणजितजी पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय इंद्रपालजी तरे साहेबांना सन्मानित करावं. सन्मानित तरी साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. सन्माननीय श्रीकृष्ण ग्राफिकचे प्रोप्रायटर मिस्टर महेशजी ठाकरे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं आपण करूया सहर्ष स्वागत. आणि दरम्यान या ठिकाणी पाहतोय इंद्रपालजी तरी साहेबांना आपण या ठिकाणी सन्मानित करीत आहोत. सन्माननीय उत्तमजी पाटील आणि रणजित पाटील यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान. साहेब आपण इथे आलात, या स्पर्धेची आपण शुभा वाढवले त्याबद्दल तुमचं मनापासून आभार व्यक्त करतोय. जरूर आपण तो सामना पाहतोय मित्रांनो. नॅन्सी स्पोर्ट निंबोली विपक्ष कुशाल स्पोर्ट सापडे. नाणेफेकी गमावल्यानंतर फिल्डिंगसाठी त्यांना मात्र इन्व्हाइट केलं गेलं आणि आतापर्यंत त्यांच्या विरोधात 17 धावा लिंबोली संघाने जोडल्या. शुभमवरती आता मात्र भरपूर जबाबदारी आता वाढली गेली आणि पहिले चेंडू तो मात्र फेस करतोय. पहिला चेंडू फुल टॉस जरूर त्याला मिळाला, परंतु चांगला लेंथवरती चेंडू होता. जरूर पुढील कार्यक्रमासाठी तरी साहेबांना जायचं आहे, त्यामुळे आपल्याला जो वेळ आपण इथे मात्र काढून या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या त्यासाठी तुमचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. आय थिंक बॅटिंग करणाऱ्या संघानं रिव्ह्यूची मागणी केलेली आहे.
टीव्ही पंच जरूर आमच्या कंट्रोल रूम मध्ये आहेत, कारण पर इनिंग साठी मात्र प्रत्येक संघाला 1 DRS आहे. जर तो मात्र तुमचा सक्सेसफुल झाला तर तुम्ही पुन्हा घेऊ शकता, जर अनसक्सेसफुल झाला तर मात्र तुम्ही या ठिकाणी पुन्हा DRS ची मागणी करू शकणार नाही. जे आपण अगदी मैदानाच्या भोवती जे फ्लॅग्स पाहतोय, कटआउट्स पाहतोय, जे आपण श्रीकृष्ण ग्राफिक्सच्या माध्यमातून बनवलेले आहे, त्याचे प्रोप्रायटर महेशजी ठाकरे यांच्या माध्यमातून हे सर्व कटआउट्स या ठिकाणी बनवले गेले. आणि जो आपण सामना पाहतोय कुशाल स्पोर्ट्स सापाड सध्या चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहत आहोत. नॅन्सी 11 निंबोली संघाच्या विरोधात पाहू शकाल. टीव्ही पंच जरूर वेगवेगळ्या अँगलला मात्र दृश्य पाहत आहेत. बॅटिंग करणाऱ्या संघाने जरूर इथे मात्र तिसऱ्या पंचाची मागणी केलेली आहे. इट इज फेअर डिलिव्हरी. फुल टॉस होता. मिस जजमेंट बाय शुभम गुलवी. जरूर कनेक्शन झालं तर आय थिंक काहीतरी वेगळं चित्र घडलं असतं, परंतु कुठल्या प्रमाणे चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क मात्र झाला नाहीये. गोलंदाज पुन्हा दीपेश डाऊन द विकेट मारा करतोय. ओ काय फटका सजला एक्स्ट्रा कव्हर त्या दिशेनं. हा क्लास शुभम गुलवीचा आहे. चेंडू चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. धन 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 करत 4 धावांसाठी चौकार. दोन षटकांच्या तुलनेनुसार तिसऱ्या षटकामध्ये चांगल्या धावा पाहायला मिळतात. एक षटकाराला एक चौकाराला जरूर विकेटच्या ओव्हरमध्ये दीपेशने प्राप्त केली, परंतु आतापर्यंत 11 धावा त्याने खर्च केल्या आणि 21 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. जोपर्यंत शुभम खेळपट्टीवरती आहे तोपर्यंत धावांचा आकडा जरूर इथे मात्र वाढवण्याचा प्रयत्न करेल, परंतु शेवटचा चेंडू आलाय डॉट. 3 ओव्हरची समाप्ती इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली. 21 धावा धावफलकावरती 7च्या धावगतीने आतापर्यंत धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळाला. असोसिएशनच्या अंतर्गत जे 3 संघ टॉप मध्ये जरूर पोहोचले, त्यांना मी विनंती करतो की आपण 3 वाजेपर्यंत या ठिकाणी आपली उपस्थिती दाखवायची आहे, कारण आम्ही ड्रॉचा कार्यक्रम करणार आहोत. गौतमी व्हिएना स्पोर्ट PCA, त्याचप्रमाणे नक्षत्र चौदरवाडा आणि टीम मेहर 11 बापगाव. आपल्यासाठी महत्त्वाची सूचना आहे की आपण 3 वाजेपर्यंत इथे रिपोर्टिंग करा, कारण आम्हाला ड्रॉ या ठिकाणी करायचा आहे. या 3 संघामध्ये ड्रॉ असेल. सुंदर तुम्ही मित्रांनो पाहू शकाल. या ठिकाणी फ्लॅग्स पाहत आहोत, कटआउट्स पाहत आहोत आणि स्वधरात मात्र आपण पाहू शकाल. या ठिकाणी हे सर्व ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहत आहोत. श्रीकृष्ण ग्राफिक्स त्याचे प्रोप्रायटर सन्मान्य महेशजी ठाकरे जरूर या स्पर्धेचा आणि या सामन्याचा आनंद घेत आहेत. शेवटचं षटक शिल्लक आणि पवनला आता मात्र या ठिकाणी जबाबदारी स्वीकारली गेली. हाफ ट्रॅकर होती. मिस टायमिंग स्ट्रोक पाहतोय. बुडॉनला कुठला फिल्डर नाही. लॉंग ऑनचा फिल्डर जवळपास बुडॉनकडे पोहोचेल तोपर्यंत एकच धाव. जास्तीत जास्त स्ट्राईक आता मात्र शुभम आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न करतोय, कारण त्याच्याकडे ती क्षमता आहे, त्याच्याकडे जो टेम्परामेंट आहे की जरूर इथून तो मात्र या डाबाला आकार देऊ शकतो आणि तुम्हाला आकार द्यावाच लागेल. धाबाचा वेग जरूर तुम्हाला वाढवावा लागेल. किमान 35 पर्यंत तुम्ही जर इथे पोहोचले गेले तर तुमच्या गोलंदाजांना मात्र एक संधी असेल की तुम्ही त्या धाबा रिपीट करण्यासाठी प्रयत्न करू शकता. फुल टॉस त्याच्यावरती फुल टॉल वसूल केलाय. चेंडू चालला पडगे कल्याण हायवेच्या अगदी पलीकडे 6 धावांसाठी षटकार. खराब लेट होती. जर तुम्ही दिवसभर शुभमला जर ही लेन ठेवली तर दिवसभर तो चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवेल. एवढी ताकद त्याच्याकडे आहे, एवढी टॅलेंट त्याच्याकडे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. आणि ही लेन तर त्याच्यासाठी खूपच खराब होती. झोपेतून जर त्या तुम्ही या मैदानाच्या आतमध्ये उतरला असता तरी सुद्धा त्याने या चेंडूवरती षटकार जोडला असता, परंतु थोडंसं उशिराने त्याला मात्र प्रमोशन दिले गेले. 5व्या क्रमांकावरती त्याला पाठवला गेला आणि आय थिंक 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 10 धाबांचं योगदान आपल्या संघाला तो देतोय. निल्सन जरूर त्या ठिकाणी या गोलंदाजाला कानमंत्र देतोय की एक्झॅक्टली कुठल्या लाईनवरती तुला गोलंदाजी करायची आहे. कुशाल स्पोर्ट सापाडे या नावाचा संघ आहे स्पर्धेमध्ये सध्या
आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. धाव फलकावरती 28 धावा आतापर्यंत लागल्या गेल्या. 4 चेंडूचा खेळ अजूनही येणं शिल्लक. ओ चेंडू खाली राहिलाय. ज्या अनुषंगाने लेनची शुभमनं वाट पाहिली त्या अनुषंगाने चेंडू आला नाहीये. आणि जरूर या खेळपट्टीवरती या अशा घटना आपण भरपूर वेळा पाहिलेल्या आहेत. चेंडू एकाकी खाली राहतोय तर कधी एकाच वेळी चेंडू टेक ऑफ घेतोय, उचली प्राप्त करतोय. आणि या ओव्हरमध्ये येणारा हा तिसरा चेंडू आणि शुभमच्या इनिंगमध्ये पहिला चेंडू ज्या ओव्हरमध्ये आला, शुभमच्या इनिंगमध्ये तिसरा डॉट चेंडू पाहायला मिळाला. शफल होऊन घेण्याचा प्रयत्न करतोय, या हुक करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू बॅटमध्ये कुठलाही संपर्क नाहीये. तुम्ही जरा सरळ बॅटने चांगले फटके खेळू शकता तर इम्प्रोव स्ट्रोक खेळण्याची आवश्यकता आहे का या ठिकाणी, हा प्रश्न आता मात्र जरूर पाहायला मिळाला. पाहू शकाल श्रीक्षेत्र शिर्डी येथे जाणारी मात्र ही साईबाबांची पायी वारी पालखी मात्र या ठिकाणी चाललेली आहे. ओम साईराम, तुमचा प्रवास सुखाचा हो या सदिच्छा या स्पर्धेच्या वतीने आम्ही देत आहोत. परंतु रस्त्यावरती चालताना आजूबाजूला जरूर तुम्ही पाहायचं आहे. या ठिकाणी पाहू शकाल चांगला ड्राईव्ह एक्स्ट्रा कव्हरला चेंडू चालला या बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. शेवटचा चेंडू शिल्लक. धाव फलकावरती 32 धावा. एक सन्मानजनक धावसंख्या जरूर नॅन्सी 11 निंबोली संघाने आज उभारली. त्यामध्ये 14 धावांचं चांगलं योगदान शुभमचं राहिलं आणि त्याला साथ देतोय फलंदाज रोहन, ज्याने 2 चेंडू फेस केले, 2 मध्ये फक्त 2 धावा जोडल्या. एखादा मोठा फटका, मॅच ऑन होऊ शकते. वॉटर स्ट्रोक, शॉर्ट ऑफ आफ्टरनून, इनसाइड आउटचा फटका, चेंडू लॉंग ऑफच्या बाहेर. क्लासिकल स्ट्रोक, सिक्सर. थँक यू डीजे अजय अँड विजय. आमच्या सोबतीला सध्या संगीत कक्षामध्ये विजय तरे आहेत. परंतु शेवटचा तो षटकार शुभम गुलवीचा आपण पाहिला तो जरूर षटकार मात्र या ठिकाणी एक वेगळी ऊर्जा निर्माण करून देईल टीम नॅन्सी 11 निंबोली संघाच्या खेम्यामध्ये. आणि तो षटकार चेंडू कुठे लँडिंग झाला अर्थात जरूर मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. जरूर आमच्या व्यासपीठाच्या मागे जेवणाचा कक्ष आहे आणि जरूर त्या कक्षामध्ये जाऊन तो चेंडू मात्र लँडिंग झालेला आहे. परंतु वारंवार असं वाटतं की तो फटका पाहत राहावा. हे दृश्य पहा मित्रांनो, विहंगम दृश्य पूर्णपणे ड्रोन कॅमच्या माध्यमातून हे टिपलेले चित्र आहेत. अगदी विहंगम दृश्य.
गोलाकार हा क्रीडांगण, आजूबाजूला पूर्ण निसर्ग रम्य वातावरण, अगदी या बाजूला तुम्ही पाहू शकाल कल्याण पडगा हायवे आणि हा मुख्य प्रवेशद्वार छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देवरुंग बापगाव आणि हे पहिले दिवसाचे दृश्य आहेत. अगदी उद्घाटनाच्या प्रसंगी ज्या ठिकाणी हे चित्र मात्र कॅप्चर केले गेले पहा. एका लाईनअपमध्ये मुठवल संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये एंट्री करत असताना लाईनअपमध्ये जबरदस्त टेलिकास्ट ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून स्वर्गीय मकरंद स्मृती चषक 2025 39 लक्ष इथे मात्र पाठलाग करायचं आहे. चला लगेच फिल्डिंग तुम्ही सजवा. मंच्या बाईला असं वाटलंही मला की जरूर बॅटिंग मध्ये प्रमोशन दिला जाईल, परंतु त्यांची वेळ मात्र आली नाहीये. 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये 39 धावा. इथे मात्र जरूर तुम्हाला पाठलाग करायचा आहे. आणि निल्सन मडवीने सिक्सर हॅट्रिक कंप्लीट केली किंवा चौकार हॅट्रिक पूर्ण केली तर मिस्टर विनीत कुमार रणवे याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक. म्हणजे कुमाराचं म्हणणं की तुम्ही कुठल्या तरी पद्धतीने माझं पारितोषिक जिंका. निल्सनच्या सोबतीला पाहू शकाल फलंदाज प्रशांत आहे आणि गोलंदाज मात्र सज्ज होतो या नॅन्सी 11 निंबोली संघाच्या माध्यमातून नितीन गुलवी. मॅच चांगली होईल त्यात काही शंका नाहीये, कारण चांगली धावसंख्या इथे उभारली गेली. एक क्षण असं वाटलं होतं की किमान 30-35 पर्यंत संघ मजल मारेल की नाही, परंतु शुभमचा क्लास पाहिला आपण. 20 धावांची त्यांनी खेळी साकारली. झटपट क्रिकेट त्याच्या वतीने पाहिला. राईट मोर द विकेट मारा करतोय. पहिला चेंडू थोडासा अतिरिक्त वेग प्राप्त करण्याचा प्रयत्न, लाईन मध्ये थोडासा बिघाडपणा पाहायला आपल्याला. चेंडू चालला अगदी ऑस्ट्रिकच्या खूपच बाहेर. पंचाची दुनिया समांतर व्हाईटचा इशारा पाहायला होता. या अतिरिक्त चेंडूनं सुरुवात केली गोलंदाज नितीन आणि अतिरिक्त धावेने मात्र या ठिकाणी संघाचा अकाउंट मात्र या ठिकाणी ओपन झाला. फटका मिस्टामिंग हवेत केला. डीप मध्ये प्रोटेक्शन पाहायला बोलतोय, परंतु सेफ लँडिंग एक्झॅक्टली आपल्याला पाहायला आपल्याला. आणि केर फलंदाजाने मात्र या ठिकाणी 2 धावा पलून पूर्ण केल्या गेल्या. अनेक ठिकाणी मोठमोठ्या स्पर्धा सुरू आहेत, परंतु मित्रांनो पाहायला विसरू नका. येणाऱ्या 13 ते 16 तारखेला तुम्हाला एक मोठी स्पर्धा ग्रामीण भागामध्ये पाहायला मिळेल. गावदेवी स्पोर्ट वाशिरे संघाच्या वतीनं ती स्पर्धा असेल विठ्ठल रखमाई क्रीडांगण वाशिरे या ठिकाणी. प्रवेश फी 7,000 रुपये. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक असेल 71,000 रुपये व भव्य चषक. पुन्हा फटका हवेत केला, परंतु पंचांचा नो बॉलचा इशारा. ओव्हर स्टेपिंग. फलंदाज निल्सनला मात्र हे जीवनदान आणि या जीवनदानाचा मात्र कुठपर्यंत मात्र या ठिकाणी फायदा उचलेल. एक्स्ट्राच्या रूपानं अजून एक धाव आणि पुढील चेंडू मात्र फिरीट. धावसंख्या त्या फलकावरती लागल्या गेल्या. बिनगडीबाद 4. फिरीट बॉल ऑन साईडला टर्न केला. चेंडू चालला आहे अगदी जमिनीला रेंगाळत मिड विकेटला. डीपमध्ये फिल्डर आहेत. एकच धाव तिथे मात्र पूर्ण करायची संधी मिळाली. चांगल्या लेंथवरती फिरीट चेंडू मात्र इथे हाताला गोलंदाज नितीन. सन्माननीय ऋषिकेशजी गुरव यांचं सुद्धा शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. वेलकम सुस्वागतम. आज नॅन्सी 11 निंबोली संघाचा विचार केला तर काही प्रमुख खेळाडूंची आज अनुपस्थिती आहे, परंतु या ठिकाणी चांगल्या खेळाची अपेक्षा आहे त्यांच्या माध्यमातून सर्व क्रीडा रसिकांना. कारण सातत्याने हा संघ आपण जर पाहिला तर भिवंडी परिसरामध्ये खेळत असतो आणि या भागामध्ये पहिल्यांदाच हा संघ मात्र या ठिकाणी दाखल झाला. ओ रिव्हर्सचा फटका, प्रॉपर कनेक्शन, वॉटर स्ट्रोक. चेंडू चालला अगदी स्वर्गीय मोतीराम बालू चोरगे स्टँड मध्ये. बाबांना जरूर तिथे मात्र भापुढे श्रद्धांजली दिली गेली या षटकारानं. पलटी पलटी फटके आपण पाहतोय आणि
सिक्सर इथे मात्र आपल्याला आपल्याला पुन्हा रिवर्सचा फटका पडतो या ठिकाणी एलिव्हेशन नाहीये, संपर्क परफेक्टली झाला नाहीये आणि त्याचमुळे मात्र पळून पूर्ण एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली. मुठबलचे युवा उद्योजक मिस्टर अनिकेत भुईर यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांना विनंती करतो की आपण या व्यासपीठावर तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. मुठवल गावाची आणबान शान वाढवणारी स्पर्धा स्वर्गीय मकरंद स्मृती चषक. ओ या ठिकाणी पहा थोडंसं फिंगर रोल केलं, चेंज पेस व्हेरिएशन पाहिलं आपण. चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. या ओव्हरमध्ये आपण चांगले चेंडू सुद्धा पाहिले आणि एक खराब चेंडू सुद्धा पाहिले. कुठेतरी विकेटच्या शोधात आहे नितीन, कारण तुम्हाला विकेट्स प्राप्त करावं लागतील, त्यावेळी तुम्ही या धावा डिपेंड करू शकता. एक कुशल धावांचा लक्षाचा पाठलाग सध्या सुरू आहे कुशल स्पोर्ट सापाडे संघाच्या वतीनं आणि आतापर्यंत 12 धावा फलक्यावरती पाहायला मिळतात. 27ची अजूनही गरज. पावलांचा वापर फुल्लर लेंथ होती, कुठलाही मात्र त्या ठिकाणी संपर्क नाही. शेवटच्या बाक 2 चेंडू इथे निर्धाव आले आणि मात्र या ठिकाणी अजूनही सामना मात्र आपण जर पाहिला तर समान कामगिरीमध्ये पाहायला मिळतोय, कारण 18ला 27ची आवश्यकता. हार्य वेळे संदर्भात प्लीज सहकार्य करा. आणि जे टॉपचे 3 संघ असोसिएशन अंतर्गत त्यांनी प्रवेश केला त्यांना विनंती करतो की 3 वाजता आपण रिपोर्टिंग करायचे आहे. ड्रॉ इथे होणार आहे. तुम्ही जर वेळेवरती जर इथे उपस्थित राहिला नाही तर ड्रॉ इथे मात्र केला जाणार आहे, याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी. टीम आई गौतमी स्पोर्ट विहाना पिसे, नक्षत्र चोदरपाडा अँड मेहर 11 बापगाव. 18 चेंडू शिल्लक आणि 18 चेंडू मध्ये 27 धाबांची आवश्यकता. आणि षटकाला सुरुवात करतोय मिस्टर शुभम गुलवी. गुलवी परिवारात जास्त पाहायला बोलतो या संघामध्ये. दुकानामध्ये एक छोटीशी पार्टनरशिप पाहिली. निल्सनने थोडासा चाच पडला पहिल्या ओव्हरमध्ये 3 डॉट तो चेंडू केला, परंतु प्रशांत चांगली कामगिरी करतो. एक रिव्हर्सच्या माध्यमातून एक सिक्सर त्याच्या बॅटमधून पाहिला. 2 चेंडूमध्ये 7 धावा त्याच्या बॅटमधून आल्या आणि आता शुभम कडून शुभ कार्य आपल्या संघासाठी पाहायला मिळेल का. पहिल्या चेंडूला आपटी दिली, हुक केलाय, डीप मध्ये फिल्डर आहे, चुकीचा जजमेंट, चेंडू चाललाय लॉंग लेगच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. प्रशांतची आपण जर बॉडी लँग्वेज जर पाहिली तर अगदी शरीर यष्टी त्याची जाडजूड आहे, परंतु काय बॉडीला तो मात्र टर्न करतोय. असं वाटतं की फ्लेक्झिबल बॉडी जी आपण पाहत आहोत. चेंडूला कलेक्शन प्रॉपर करतोय. जशी लेंथ चेंडूची आहे तशा लेंथ वरती त्या अनुषंगाने तो मात्र फटके सजवतोय. नॉट प्रशांत, रोशन त्याचं नाव आहे. थोडंसं मी 12 मॅनला विनंती करतो की आपण परफेक्टली आमच्यापर्यंत नावं पोहोचवा. रोशन आहे, यस, ओके, करूया आपण करेक्शन. आणि पाहुण्यांचं शुभ आगमन या ठिकाणी गोंदवली गावचे प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय रोशनजी म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. पाहू शकाल या ठिकाणी त्यांची ही ग्रँड एंट्री आपण टेलिव्हिजनच्या शेटच्या माध्यमातून दाखवली जात आहे ऑन स्क्रीन. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. सन्माननीय गोंदवलीचे उद्योजक रोशनजी म्हात्रे, जयजी म्हात्रे. आणि फलंदाज रोशन इज ऑन स्ट्राईक. पावलांचा वापर, फटका हवेत केलाय. हो, मंचाबाई चेंडू खाली पोहोचतोय. हो, झेल ड्रॉप. काय प्रयत्न केला मंचानं, परंतु जरूर चेंडूला ते मात्र कलेक्शन करू शकले नाहीत. वेलकम रोशनजी म्हात्रे साहेब, तुमचं मनपूर्वक. जयजी म्हात्रे साहेब, यस, आपलं सरचे स्वागत आहे. गोंदवलीचे प्रसिद्ध उद्योजक आहेत, त्यांचं आपण करूया सरचे स्वागत. आणि या ठिकाणी झेल ड्रॉप आणि हा फलक्यावरती धाबा लागल्या गेल्या. बिनगडी बाद 17.
कुठल्या संघासमोर खतरा असेल येणाऱ्या क्षणामध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळेल. चांगला स्ट्रोक चेंडू गॅपमध्ये चाललाय डीप स्क्वेअरला इकडे फिल्डर जरूर तिथे मात्र तैनात आहेत, परंतु एकच धाव तिथे मात्र या ठिकाणी कंप्लीट करण्याची संधी मिळाली. कारण दोघांची शरीरयष्टी अगदी पाहिली तर जाडजूड आहे, बलकट आहे आणि त्या अनुषंगाने मात्र या ठिकाणी रनिंग बिटवीन द विकेटमध्ये थोडंसं मात्र आपल्याला कमी पण पाहायला मिळाला. आणि पाहू शकाल या ठिकाणी आज या स्पर्धेसाठी खास आणि मंचाबाईने जर एखादा झेल पकडला तर गोंदवलीचे प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय जयजी म्हात्रे यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक दिले जाणार आहे एका झेलसाठी. ओ बैठक शॉट स्विच हिट, परंतु त्या फटक्यासाठी डीप कव्हर पॉइंटला फिल्डर तैनात आहे. जालं मांडलं, त्या जाल्यामध्ये अडकवलाय. फलंदाज बॅक टू द आउट रोशन. थँक्यू डीजे. प्रत्येक गेलसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे आणि या स्पर्धेसाठी पाहिलं तर प्रथमतः त्यांचा आपण आवाज या स्पर्धेमध्ये ऐकणार आहोत. व्हॉइस ऑफ ठाणे आमचे सहकारी समालोचक सिद्दीक भावे सरांचा सुद्धा या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. आणि जर ड्राय लगावून जर मंचाने जर झेल पकडला तर कुमार रंधवे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. जरूर एक रेकॉर्ड आहे त्याच्या नावावरती. आर के किडानगरी होती, त्यांनी ड्राय लगावून झेल पकडला होता, परंतु त्यांच्याकडे आता झेल येईल का नाही हा प्रश्न मला पडलाय. धावसंख्या आपण पाहू शकाल स्थिर आहे 18 आणि 18ला 1 अशी परिस्थिती आपण पाहत आहोत. खुशाल स्पोर्ट सापाडे संघाची. वेलकम सिद्दीक भावे सर, सहर्ष स्वागत तुमचं स्वर्गीय मकरंद स्मृती चषक 2025 मध्ये. हो चांगली लेंथ होती, परंतु पाहू शकाल फलंदाजाला सुद्धा संधी होती की तुम्ही या चेंडूवरती मोठा फटका जनरेट करू शकले असते, परंतु चेंडू बॅटमध्ये कुठलाच संपर्क नाहीये. एक्स्ट्रा उद्ध्वस्त केल्या आणि शुभमनं बॅक टू बॅक दुसरी विकेट तिथे प्राप्त केली. मान्यवरांचं शुभ आगमन पाहू शकाल या ठिकाणी. सन्माननीय आदरणीय गणेशजी गुलवी साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. भिवंडी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय गणेशजी गुलवी साहेबांचं शुभ आगमन. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. जरूर गणेशजी गुलवी साहेबांबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्या वडिलांनी जे कार्य केलं आणि त्या वडिलांच्या पावलावरती पाऊल ठेवून आता मात्र समाजकारणामध्ये गणेशजी गुलवी साहेब सध्या कार्यरत आहेत. त्याचं सहर्ष स्वागत करूया. फटाक्यांच्या आतिषबाजीनं तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. ज्याप्रमाणे शुभम कडून अपेक्षा केल्या होत्या टीम निंबोली संघाने, त्या अपेक्षा मात्र कुठेतरी पूर्ण करत असताना बॅक टू बॅक 2 सफलता प्राप्त केल्या. 18ला 2. कारण सुरुवात जर पाहिली तर खुशाल स्पोर्ट्स सापड संघाची चांगल्या प्रमाणे पाहिली होती, कारण 12ला एकही गडी मात्र त्याने गमावला नव्हता, परंतु या ठिकाणी 18ला 2 आणि नवीन फलंदाज आता मात्र आपल्याला पाहायला मिळतोय जितिकेश निल्सन मडूच्या सोबतीला. थोडीशी गेम फास्ट करा, कारण आज आपल्याला भरपूर सामने कव्हर करायचे आहेत. हो चांगली लेंथ, फुलर लेंथ होती. या जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न केला आणि अखेर चेंडू बॅटमध्ये कुठला संपर्क झाला नाही. एक सफल षटकाची समाप्ती शुभम गुलवीच्या वतीनं पाहायला मिळाली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावफलकावरती 18 धावा लागल्या गेल्या आणि आता मात्र विजयासाठी 12 चेंडू शिल्लक आणि 12 चेंडूमध्ये 21 धाबांची आवश्यकता. मॅच ऑन. असं वाटलं होतं की मात्र कुठेतरी या धावा मात्र कमी जोडल्या निंबोली संघाने, परंतु त्या धाबांचा संरक्षण करताना मात्र या ठिकाणी प्रयत्न चांगले पाहायला मिळत आहेत. चला स्पीडअप करा आणि यानंतर त्रिशा 11 कोलिल संघ आपण रेडी राहायचं आहे, कारण या सामन्यातील विजेता संघ लगेच तुमच्या अगेन्स्ट खेळणार आहे. तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज रोहन.
12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 21 ची गरज. गोलंदाज रोहन गुलबी आता मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. वाचरगावचे उद्योजक सन्माननीय जीवन माघे यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. विनंती करतो की आपण या व्यासपीठावरती तुमचं सहर्ष स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. चला खेळायला सुरुवात करा प्लीज. रोहन आपण षटकाला सुरुवात करा. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 21 धाबांची गरज. ओ खराब चेंडू होता, फुल टॉस, त्याच्यावरती फुल टॉल वसूल केला मिस्टर नेल्सन मडविना. ठोकला षटकार. कॉम्बॉक्स मध्ये जरूरच सिद्दीक बावे सर माझ्या सोबतीला जोडले जातात आणि सिद्दीक बावेंचे पहिले तर कुणाल बाबरे बिग फॅन आहेत. जरूर तुमचा आवाज ते नेहमीच ऐकत असतात. आणि जसा निल्सन मडवीच्या भारमध्ये षटकार आला, कुणाल मात्र एक्झॅक्टली आपल्या पायांवरती नाचायला लागले. चेहऱ्यावरती त्यांचा आनंद पाहायला आपल्याला. पहा किती गोड स्माइल आहे. बारामध्ये 21 ची आवश्यकता होती, परंतु या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती सिक्सर आपण पाहिला. पुन्हा फुल टॉस. इथे सुद्धा संधी होती फलंदाज निल्सन मडवीसाठी, परंतु त्या ठिकाणी कुठलाही संपर्क मात्र झाला नाही. पाहुण्यांचं शुभागमन सन्माननीय प्रशांत वाकडे साहेबांचं शुभागमन झालेलं आहे आणि त्यांच्या सोबतीला मिस्टर जीवन मागे. या आपण पुढे या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. आज मान्यवरांची मांदी आली आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी व्यासपीठ फुलांसारखं अगदी फुलून गेलेलं आहे. अनेक मान्यवरांनी या स्पर्धेला हजेरी लावली आणि अजून मान्यवर भरपूर संख्येने या ठिकाणी आपल्याला इथे पाहायला मिळणार आहेत. आकुटा पता चेंडू ऑन साइडला पूल केलाय. चेंडू होतोय सीमारेषेच्या बाहेर. गोल. दुसरा सिक्सर या ओव्हरमध्ये येत असताना निल्सन मडवी इज ऑन फायर. थँक्यू डीजे. वेलकम जीवनजी मागे आणि प्रशांत वाकडे. जरूर त्याचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया हार्दिक स्वागत. आणि या ठिकाणी वेलकम सिक्सर पहिला आपण कुशाल स्पर्श आपण संघासाठी या इनसाइड आउट फटका घेण्याचा प्रयत्न, परंतु पाहू शकाल अगदी शॉर्ट स्टॅक कव्हर मध्ये चेंडूला फील केला जातोय. तोपर्यंत सिंगल धाव कंप्लीट केली गेली आणि अगदी विजयाच्या दिशेने आता मात्र कुशाल स्पर्श आपण संघ वाटचाल करतोय, कारण 8 चेंडू शिल्लक आणि 8 धाबांची आवश्यकता. बॉल रन इक्वेशन या ठिकाणी आपण पाहत आहोत. निल्सनच्या सोबतीला जितिकेश आपण पाहतो. त्यांनी एक चेंडू जरूर फेस केला, त्याच्यावरती त्याला खातं उघडता आलं नाही. लेफ्ट हँड राईटी कॉम्बिनेशन आपण पाहत आहोत खेळपट्टीवरती. पहिल्या बॉलला सिक्सर. यस ओके. 9 चेंडू आणि 7 धाबांची आवश्यकता. यस ओके. अल्पेश गायकवाड जास्त लंच दिन में भी करते रात में भी करते, सोते कब क्या मालूम. सगळ्या चेंडूची हाताळणी आणि अखेर 1 धाव मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली. आठ चेंडू आणि विजयासाठी आता 6 धावांची आवश्यकता की याच ओव्हरमध्ये मात्र या ठिकाणी सामना फिनिश करेल का निल्सन.
ओ खराब लेत होती, परंतु पाहू शकाल फलंदाज बीट यष्टिरक्षक बीट आणि चेंडू लॉंग स्टॉपच्या बाहेर. पंचाचा वाईटचा इशारा. 5 फॉर स्कोर आर लेवल आणि विजयासाठी आता मात्र फक्त एका धावेची आवश्यकता. एकतर्फा खेळ या दोन्ही संघादरम्यान आपण पाहिला. नॅन्सी स्फोट निंबोली विपक्ष कुशाल स्फोट सापाडे 38 धावा पहिल्या इनिंग मध्ये जोडल्या गेल्या, परंतु त्यांचा संरक्षण करत असताना 2 ओव्हरमध्ये चांगली कामगिरी पाहायला मिळाली. खास करून शुभम गुलवीनं तो षटक हाताळला, स्पेल हाताला 6 धावा खर्च केले होते, 2 विकेट्स प्राप्त केले होते, परंतु रोहन गुलवीचं षटक खूपच महागडं पाहिलं. शेपलून केल्याचा प्रयत्न, पंचाचा नो बॉलचा इशारा. इट्स मॅच फिनिश. सामना जिंकलाय कुशाल स्फोट सापाडे. कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक टीम नॅन्सी 11 निंबवली. हार्ड लक मंचाबाई. विनंती असेल की आपण व्यासपीठावरती या. तुमचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. मॅन ऑफ द मॅच गोस टू ज्याने अष्टपैलू खेळ आज प्रस्थापित केला. पॉवर प्लेच्या खेळामध्ये या इकॉनॉमिकल षटक हाताला 5 धावा खर्च करत 2 गडी बाद केले आणि बॅटिंग करत असताना त्याच्या बॅटमधून एकूण